जय महाराष्ट्र मंडळी. मी आज तुम्हाला रेशन कार्ड ई-के-वाय-सी कशी करावी या संदर्भात माहिती सांगणार आहे. आपल्या आधार कार्ड, पॅन कार्ड प्रमाणेच रेशन कार्ड सुद्धा आजच्या घडीला तितकाच महत्त्वाचा विषय आहे. याच रेशन कार्ड संदर्भात सरकारने एक महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे, जो तुमच्यासाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे. नाहीतर तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं. सरकारनं सर्व रेशन कार्ड धारकांना लवकरात लवकर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. तसे न केल्यास तुम्हाला रेशन दुकानांवर स्वस्त व मोफत दरातील धान्य मिळणे बंद होणार आहे. त्यामुळे प्रत्येक रेशन कार्ड धारकांनी आता 31 मार्च 2025 पर्यंत आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आणि ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला रेशन दुकानात किंवा सेतू कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. कारण तुम्ही आता घरबसल्या ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेरा ई-के-वाय-सी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. मेरा ई-के-वाय-सी हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला आधार फेस आर-डी हे दुसरे ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. आधार फेस आर-डी हे ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला मेरा ई-के-वाय-सी या ॲप्लिकेशनवरती जाऊन त्या ठिकाणी महाराष्ट्र हे ऑप्शन चूज करायचे आहे आणि त्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर जनरेट ओ-टी-पी या बटनावरती क्लिक करावे. जनरेट ओ-टी-पी या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकायचा आहे. ओ-टी-पी आणि कॅप्चा टाकून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ के-वाय-सी करून सबमिट करावे लागेल. अशा प्रकारे आपली ई-के-वाय-सी पूर्ण होईल.